चंद्रराव मोरेची पळता भुई थोडी झाली आणि इकडून दर्या रस्त्यातून चंद्रराव मोरे खाली कोकणात पळून गेला. जावळी ताब्यात आली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि याला 5 नावं दिले. दादा तुम्हा आम्हालाही 5 नाव आहेत. कधी देतात माहितीये का? नवीन पिढी 5 नावं केव्हा देतात माहितीये का तुम्हाला? आम्हाला विचारा, जुन्या पिढीला आम्ही सांगू. तर आम्हाला का माहितीये? आम्ही लहानपणी सगळे पारशाला गेलो, पण तुमच्या नवीन पिढीला आज माहित नाही. तुम्ही सगळे बड्डेला जाता. आम्ही पारशाला गेलो, घुगऱ्या खोबरं खाल्ले. तुम्ही बड्डेला काय खाता दादा? केक खाता. तुम्हीच मला नवीन पिढीने सांगा, आपल्या दिवाळीत देवापाशी घराच्या बाहेर दिवा लावतात का विझवतात? घरामध्ये देवापाशी दिवा लावतात का विझवतात? आपल्या दिवा कधी विझवतात? माणूस मेला की पंथी पलटी करतात, समय पलटी करतात, निरंजन पलटी करतात, मयत उचलून घराच्या बाहेर नेतात. आणि तुम्ही आजची पिढी काय करता? ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी मोठा केक आणता. केक वर स्वतःचं नाव, स्वतःचा फोटो लावता, मध्ये कॅन्डल लावता आणि ते कॅन्डल काय करता? विझवता. म्हणजे तुमच्या जन्माचा दिवा इकडे सरका, तुमच्या जन्माचा दिवा तुम्हीच विझवता. काय म्हणतात? आई वडील म्हणतात पोरग जन्माला आले दिवा लावायला, मुलगी जन्माला आले दिवा लावायला आणि दिवा विझवता. बरं दिवा विझून झाल्यावर काय करता? त्या केकवर तुमचं काय असतं आणि त्याचे काय करता? कुणाचे आणि कुणाला वाटता? सगळ्यांना वाटता. आपलं मटण चांगलं लागतं. अरे ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी देवळात जा, नका आणू केक, नका विजू मेणबत्त्या, देवळात जा. बड्डे असेल त्या दिवशी तुला किल्ला बघा, शिवरायांच्या किल्ल्याची माती कपडा लावून घ्या, पण स्वतःचा दिवा विजू नका. आजपासून आपण लक्षात घ्या. म्हणून आपलं पहिले नाव प्रतापगड, ढोरप्या डोंगर, बोहरप्या डोंगर, रान अडवा गवंड, जावळीचा किल्ला. किल्ला एकच आहे पण नावं किती? 5 आहे. लोकराजा राज पहिलाच किल्ला बांधला आणि 5 नावं दिली. बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय? राजे म्हणले देऊन टाका, सगळ्याच किल्ल्याला 4-5 नावं. मावळे म्हणले कशासाठी? राजे म्हणले कळेल पुढे. जेव्हा अफजल खान वध झाला, किल्ला बांधला 2 वर्षांनी. अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला, शाहिस्ते खान तर मिर्झाराई जयसिंग आला, तह केला. 23 किल्ले मागितले, शिवराय म्हणले देऊन टाकले. दिले होते 8, दाखवले 23. एकच किल्ला 5 नावं. तुम्हा आम्हाला जी 5 नावं दिली ती कधी उपयोग येतात माहितीये का? नवीन पिढी तुम्हाला माहितीये का? आम्हाला माहिती. लग्न जुळवताना पहिल्या नाव लग्न जुळवण्याचं नाव शोधतात. तुम्ही आता डायरेक्ट काय करता? लग्न करून घरीच येतात. कुठं नाव शोधायचं? लोक मंगळ इतिहास आहे समोर. तिकडे आज दिसत नाही. मधुमकरंदगड, गुप्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, रोहिडेश्वर, केंजळगड, राजगड, तोरणा, शिवतीर्थ रायगड, कोंडवीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड आणि मधुमकरंद. बंदी बांधत असताना शिवरायाच्या मावळ्यांनी दगड काढले. मावळ्यांना 2 फायदे झाले. काय झाले? पहिला फायदा इथला दगड काढला आणि गड किल्ले बांधले. हे सगळं काळं पाषाण आहे. काळं पाषाण म्हणजे एक दगड काळा भूमीतला. हा दगड तोडायचा आणि वर उचलायचा आणि मग गड किल्ले बांधायचे. दुसरा फायदा, पहिला 5 किल्लेत वनदुर्ग. वन म्हणजे जंगलामध्ये, जलदुर्ग, जल म्हणजे पाण्यामध्ये, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा. मुरुड आपल्याला मुडत नाही पण सिंधुदुर्ग. त्यानंतर शिवरायांचे 69 जलदुर्ग आहेत, पद्मदुर्ग वगैरे. शिवरायांचे पाण्यामध्ये 69 आहेत आणि आपल्या 1-2च माहिती, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. मग शिवरायांचे किल्ले बांधले कुणी? त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव. गड किल्ले एवढे बांधलेत मजबूत, गडावर चढू शकेल वाळी झळक, उतरू शकेल पाणी घाट. वेढा देता येत नाही, वेढा देणारा वेढा बनेल पण वेढा देताना नाही. शिवरायांनी हिरोजी इंदुलकर रायगड आणि सिंधुदुर्गाचं काम चालू केलं. राजे अचानक आग्र्यात गेले. हिरोजी आणि मिर्झाराई जयसिंगाचा तह झाला. 23 किल्ले मागितले. राजे आग्र्यात गेले. हिरोजी काका दिले पैसे संपले बिचाराला. त्याने घर दार सगळे घाण टाकलं. रायगड सिंधुदुर्ग बांधून घेतला. त्या हिरोजी काकांना विचारलं काय पाहिजे ते मागा. त्यांनी काय मागितलं? आता तर नको, नंतर नको असं करत करत राज्याभिषेक आला. राजे जेव्हा राज्याभिषेकला झाला, जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन करून बाहेर आले. हिरोजी काका पुढे उभे राहिले. राज मला आत्ता पाहिजे. म्हणजे काय मागतायत मावळे? हे काय मागितलंय? मोठं ताट आणलं होतं, ताटावर कापड होतं, कापडाच्या आतमध्ये काय होतं पुन्हा कळणार. राज मला आत्ताच पाहिजे. काय मागितलं? कापड केलं बाजूला. राजाने विचारलं काय सांग ना. म्हणजे हा जो दगड आहे त्यावर लिहिले सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. तुमचं नाव आहे ना
माझं नाव हे तुमच्या पायाखाली असू द्या, कारण ज्या जेव्हा तुम्ही रायगडवर या तुमच्या पायाची धूळ ही माझ्या मस्तकी पडू द्या. म्हणून सेवेशी ठाई तत्पर्य हिरो जिंदूरकर. म्हणून दादा आपल्याकडे 4 पायऱ्या महत्वाच्या आहेत. पहिली पायरी नामदेवाची पंढरपूरमध्ये, कधी गेलात तर पहा. 2.5 पायरी जेजुरीला, म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्न झालं तर 5 पायऱ्या बायकोला उचलून येतात ना जेजुरीला, म्हणून 2.5 पायरी जेजुरीला आणि अर्धी पायरी रायगडचे. सेवेशी ठाई तत्पर्य हिरो जिंदूरकर. म्हणून मी आजच्या आपल्याला नेहमी सांगत असतो, आई बाबांची सेवा करा, देशाची सेवा करा आणि 5वी पायरी तुम्ही बना. गडावर खडून येऊन नावं टाकण्यापेक्षा, गडावर प्लास्टिक करण्यापेक्षा पायाखाली नाव लिहा ना. 250 पायऱ्या आलो, 200 बाकी, अर्धा जिंकलो अर्धा बाकी. चला या भाऊ गीत श्रींची इच्छा, माता भगिनींच्या आशीर्वादाने, बहुजन मावळ्यांच्या मनगडातल्या जोराने, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे, धर्मवीर संभाजी राजांच्या आशीर्वादाने, भाऊसाहेब जिजाऊंच्या आशीर्वादाने राज्य आपण जी घोषणा देतो, जय भवानी जय शिवराय. त्याच भवानी मंदिरामध्ये भवानी मातेचं दर्शन घेत असताना आपण जी मूर्ती पाहणार आहोत ही शाळीग्राम दगडाची मूर्ती. शाळीग्राम माहिती आपल्याला, आपण बघा सोनार बांधवाकडे सोनं घेऊन गेलो की सोनार बांधव आपण दिलं सोनं घेतो, काळा दगड काढतो, दिलं सोनं काळ्या दगडावर घालतो, त्याला कसोटी लावायचा दगड म्हणतात. त्या दगडाची देवीची मूर्ती अष्टभुजा 8 हातांची मूर्ती आहे. नेपाळवरून दगड आणला. आज आपण 2 दगड आणलेत. कुठे आणलेत माहितीये? नेपाळवरून, अयोध्येला, राम जन्मभूमीत. उचलले कसे? क्रेननी. ठेवले कशावर? ट्रकवर. आणले कसे आता आपण? ट्रकने. मग 350 वर्षावर शिवरायांकडे ट्रक क्रेन काय होती का? कसे दगड आणले असते? अष्टभुजा आहे, 8 हातांची मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर एक शिवलिंग आहे. जे शिवलिंग